सोलापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी भाजपच्या माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं। तिकीट वाटपावरून झालेल्या राड्यात सर्वदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शंकर शिंदेंचं कार्यालय फोडलं। मनसेच्या बाळासाहेब सर्वदे यांची हत्या झाल्याचा आरोप, चौघे ताब्यात। तर नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर आणि अधिकृत उमेदवारांमध्ये फ्रीस्टाईल राडा। अर्ज माघारी घेण्यासाठी जात असताना उमेदवार शिरसाट अंगावर धावून आल्याचा आरोप। राड्यानंतर बंडखोर वंदना बिरारी यांचा रुद्रावतार। अरे उमेदवार आहे तू, लाज वाटायला पाहिजे। तर नाशिकमध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी घरात कोंडलं। अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेऊ नये म्हणून घरात बंद केलं। घोषणाबाजी करत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचाही आरोप। तर राज्यातील 29 महापालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध। भाजपचे 43, शिवसेनेचे 19 तर राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा समावेश। इस्लाम पार्टी आणि अपक्षालाही प्रत्येकी 1 जागा। मुंबईमध्ये उमेदवारांची बंडखोरी थोपवण्यात भाजपला यश। 22 पैकी आता केवळ 6 जण बंडखोरीवर ठाम। भाजप वरिष्ठांच्या शिष्टाईमुळे बहुतांश बंडखोरांची तलवार म्याद। भाजपमधील बंडखोरी शमवण्यासाठी थेट मुख्यमंत्री मैदानात। 2 दिवस स्वतः उमेदवारांशी फोनवर संवाद साधला। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मनधरणीचे प्रयत्न। पिंपरी मनपामध्ये भाजपनं 8,000 कोटींच्या ठेवी मोडल्या। तर अजित पवारांकडून भ्रष्टाचाराचा आरोप। तर काही लोकांच्या प्रॉपर्ट्या कोट्यवधींपर्यंत वाढल्या। आमदार महेश लांडगेंवर अप्रत्यक्ष टीका। पुण्यामध्ये अजित पवारांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो। बॅनरवर शरद पवारांचा फोटो कायम राहणार का या पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवारांचं तुझ्या तोंडात साखर पडो असं उत्तर। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या वरळीमध्ये संयुक्त मेळावा। मुंबईच्या विकासाचं विजन मेळाव्यामध्ये मांडलं जाणार। मेळाव्याला आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित राहणार। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचा मुंबईसाठी जाहीरनामा। घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपयांचा सन्मान निधी। 700 स्क्वेअर फुटांच्या घरांना करमाफी आणि तरुणांना 1 लाखांपर्यंत सहाय्यता निधीचा यामध्ये समावेश। मराठी ही मानवी मूल्यांची भाषा। चंद्र सूर्य असेपर्यंत मराठी भाषेवरील अभिमान कायम राहणार। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातनं मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान।